नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा निशांत आणि आजच्या हे काय नवीनच्या अजून एका व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी चाललोय जेजुरीला, म्हणजेच माझ्या कुलदेवतेला. जेजुरी हे आमचं खंडोबा, श्री देव खंडोबा हे आमचं कुलदैवत असल्यामुळे आज मी तिथं जाणार आहे. तर तिथं काय काय असणार आहे आणि त्याचा पूर्ण ब्लॉग आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास त्याच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. हे आमचे पात्र बघा मित्रांनो, सदा मी त्याला मोबाईल खेळत. आजकाल मुलांना मोबाईल म्हणजे खेळ झाला. तर लक्ष तरी आहे का बघा, किती मोबाईल मध्ये गुंतलेत ही मुलं. हे मोबाईल सोडा रे, मोबाईल सोडा. बघा आरडतायत ही मुलं, कशी आरडतात बघा ही मुलं. आता निघतोय आम्ही जेजुरीसाठी. बघा बॅग पॅकिंग झालेलं आहे, जेजुरीला जायसाठी निघतोय. आत्ता घरातून बाहेर पडतोय. अजून आमची कार्टी घरातून बाहेर आलेली नाहीत. हे चला पटपट, चिली बिल्ली गँग लवकर चला. किती रुपये तुझे असणार? जो पहिला क्लाइम करणार त्याला मिळणार. किशोर तू करणार पहिला. हे आमचे पात्र आहे. लखन तू करणार ना? हाच मुलगा आमचा. मी पण. आपण एकत्र करूया काय? आपण एकत्र करूया मस्त क्लाइमिंग. बाकीचे सगळे रडवे आहेत, रडतात तू कसं आहे का नाही? आपण रडवे आहात काय? आपण करूया. हा आपण हे बाकीचे सगळे रडवे आहेत का नाही? मित्रांनो गाडीकडे आलेलो आहे. कुठं आलो आपण? गाडीत बसायचं. हे घे बॅग, ही पण बॉटल ठेव. सागर कुठे चाललोय आपण? बघ अशी आमची बाळ आहेत. लोकेशनच माहित नाही कोणाला. पेट्रोल डिझेल भेटे ना गावाकडनं, तर गिरा कुठं होय हॉटेलला त्यांच्या लय गर्दी आहे. पेट्रोल म्हणजे सगळीकडे संपलंयच ना. पेट्रोल गावाकडे भेटे ना, सिटी मधनं भेटायला लागलं फक्त. सिटी मध्ये पण नाही आहे आता कुठे. ऑइल काढायचं, पेट्रोल काढायचं. आपण बायोगॅसचं प्लांटच टाकूया बाळा. बायोगॅस सीएनजीचा प्लांट टाकूया. हा आणि सगळ्यांना म्हणूया सीएनजीच्या गाड्याच घ्या. टेन्शन नॉट, पैसे पण मिळतात. कुठं टाकायचा बोल पेट्रोलचा प्लांट आपण? होय शौर्य, कुठं टाकायचा पेट्रोलचा प्लांट? पेट्रोलचं जे पंप आहे ना, ते जमिनीत टाकायचं असतं. जमिनीत टाकायचा? अंडरग्राऊंड करायचं म्हणतो. ते असं रस्त्यात नाही, ते जंगलात कधी कधी म्हणजे जमिनीत पंप करायचं पहिला. मग नंतर असं असं कधी की मग ऑइल निघतं. आणि ऑइल निघल्यानंतर ते ऑइल बॅरल्स मध्ये घातलं जातं. घाट रस्त्यात चढतोय आपण ना आता. छान आहे बघ इकडे वेळ तर बघ, वातावरण बघ. ते बघा की तिकडे रेसिडेन्शियल एरिया बघा की तो केवढा आहे बघा तो रेसिडेन्शियल एरिया. बघा रे, बिल्डिंग बघा पुढे कसं दिसतं. पुणे सिटीचा लुक. वाव. मॅन्युअल. त्याला ट्रेनिंग घेऊन सुद्धा येणार नाही पटकन. ऑटोमॅटिक गाडी इझी. मॅन्युअल गाडी चालवता आली तर ऑटोमॅटिक गाडी चालवायला काहीच नाही वाटत. मॅन्युअल गाडी चालवता आली पाहिजे. तुम्ही पण लेखा हा तुमचं वय झालं की एका तुम्ही ऑटोमॅटिक गाडी चालवा. कशाला रे? मॅन्युअल गाडी चालवण्यापेक्षा. क्लचवर पाय द्यायचं टेन्शन द्या ना सारखं सारखं. मेहनत कसं घ्यायचं? इझी वाले घ्यायचं नाही. इझी वाले घेतलं ना माणूस लेझी होत जातं. मग ऑलवेज सिलेक्ट टफ रूट. एकदम टॉपला आलोय बा आपण. एक डोंगर आहे, त्याचे आम्ही पिंड कसे पडले इकडे? इकडे उल्का पिंड नाहीच पडलेत. पण एवढे डोंगर झाले ते. उल्का पिंडचा कसा प्रश्न? घाट संपला आता, उतरायला लागला पण वरती होता घाट. त्याच्यामुळे काय हे नाही.
इकडे स्वच्छता आहे दादा सगळ्यांपेक्षा जास्त. दादा हो. पुणे सिटीत पण एवढी स्वच्छता नाही पुण्या भागातली आहे. हा. बोल. रिअल नेम काय सांगू का? हा चिकन. काय पप्पाला आवडत नाही, तुलाच आवडत नाही चिकन. आणि चिकन असं म्हणतोय रे तू? देवाच्या ठिकाणी चाललोय आपण लेका, सरळ बस. आणि तू असं बोलायला लागला तर कसं व्हायचं? लोक बघा कसे बसले तिथं. हे बघ, ही सगळी ट्रिपला विपला जाणारी लोक आहेत ती. बघा ते देवाला जाणारे लोक आहेत सगळे. हा, मी असं का म्हणतो सांगू का? तुम्ही- सगळी ट्रिपला जाणारे लोक आहेत. आम्ही त्याच्यात काय काय करतो करतो? आम्ही? काय करतो? किती किलोमीटर आहे? आजकालच्या पोरांनी जरा मारलं तरी लगेच घरातले मारतातच. भाई, आमच्या आई वडिलांनी आम्हाला जसं मारलंय तसं तुम्हाला काहीच मारलं नाही आजपर्यंत कोणी. माझी मम्मी मला परातनं लावायची चटकेनं, आम्ही तरी कधी मार खाल्लो नाही बाबा. तरी आम्ही कधी रडलो नाही. आम्ही एकदम गुड बॉय होतो. मी लय वांड होतो, माझ्यासारखा वांड कोण नव्हता लहानपणी. तर मला आजपर्यंत कधी मम्मीने असं मारलं, पण पप्पाने एकदाच मारलेत मला आजपर्यंत. पप्पाने असं मारलेत, त्याच्यानंतर परत मी पप्पांच्या नादी नाही लागलो कधीच. कानाला खडा लावला, पप्पांच्या नादी लागायचं नाही, बाकी सगळ्यांच्या लागायचं, पप्पांच्या नाही. मम्मी काय ते रोज चलता उठता असं चल मारत जात्या. पप्पा एकदाच काकाच्या घरी नेऊन पडवले मला. रिझन काय? मी फटाके मागितले फक्त म्हणून. आणि तेव्हा म्हणजे तेव्हा पप्पांचं पेमेंट झालं नव्हतं आणि मी लय हट्टी, फटाके पाहिजेतच. तेव्हा असं बडवले. त्याच्यानंतर आजपर्यंत गॉड स्वेअर आजपर्यंत एक फटाका नाही वाजवला. मला फटाके वाजवायची भीती वाटत नाही, पण पप्पा काय म्हणतील याची भीती वाटते आता. म्हणून फटाके वाजवायचं मी सोडूनच दिले पूर्ण. आपलं आयुष्य गावी राहिल्यामुळं, सिटीत राहिल्यामुळं आपलं आयुष्य कमी होतं, हो का नाही? सिटीत राहणाऱ्या लोकांना ऐका ऐका, ती चांगली शेती असेल असं वाटत नाही. इथं राहून जर गावाकडे याच्यात सिटीमध्ये कामं करत असेल तर काय वाईट आहे? किती 20 किलोमीटर आहे फक्त. 20 पण नाही, आपण काहीतरी 15-17 किलोमीटर आलो असं लागा. होय? अजून 21 किलोमीटर आहे म्हणजे आपण तेवढं चालू आहे. समोरून राईट घ्या आता काका. पुढून एवढं पुणे टच असलेलं मग काय वाईट आहे रे? हे बघ, हिरवीगार शेती आहे, काय टेन्शन नाही. मला कधी वाटलं नव्हतं सिटीतल्या शहरात एवढी खतरनाक शेती असेल. आपण पुणे शहरात आहोत, आमच्या भागात कोल्हापूर भागात तर शेतीच आहे, एवढी नाहीच. बघा बाग बघा, डाळिंब पण एक काय तर वेगळं आहे. बरोबर मस्त शेती बाग लईच भारी आहे आहे, हा. ऍक्च्युली. रस्ता, नेचर, सिटी सगळंच भारी आहे. मित्रांनो, मस्जिदचा पण स्टॉप घेतलेला आहे उसाचा रस प्यायसाठी. आमच्या बारक्यांना उसाचा रस प्यायची इच्छा झाली. रस प्यायला आम्ही इथे थांबलोय. उसाचा रस प्यायचा म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहे. हे बघा, हॉटेल श्रेयस श्री नवनाथ सरस्वती गृह. 60 रुपयाचा टोल दिला ना आपण. 60 रुपये पार्किंग साठी. यस, सगळ्यांना फेड्या चढायच्यात एक आणि एक. आणि ती तर रेडी करतो. मग तो तसा डोंगर होता, तिकडून दाखवत होतो. मग इकडं काय वरती? हा, मग तिकडून रस्ता तर तसा दाखवत होता गुगल मॅप. हा, वरतीपर्यंत गाड्या जात नाहीत. चढायचं पायऱ्यानीच आहे, गाड्या वरतीपर्यंत जात नाहीत. कुठल्या गाड्या कुठल्या वरतीपर्यंत जात नाहीत, चढायचं पायऱ्यानी. दोन साईडनं असेल, ते एक तिकडनं एक इकडनं असेल. हा, पण एंट्रन्स कुठं बघायला पाहिजे. कमांड तरी इकडनं दिसता येईल, पण आपल्याकडे कार्टी आहे, त्याच्यामुळे आपल्याला गाडी घेऊन जायचं जवळ. फायनली जेजुरीत पोहोचलेलं आहे. जेजुरीचं मंदिर फायनली दिसलेलं आहे. फायनली मित्रांनो, जेजुरीचं समोरचं दार आलेलं आहे. हे आहे जेजुरीचं प्रवेशद्वार. भला असं मोठ्या दगडांनी बनलेलं हे जुनं काळे शेकडो वर्षापूर्वीचं प्रवेशद्वार आहे. मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य द्वार. पहिल्या दारावर्षी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही इथून पुढे आता पहिल्या दारापासून जाणार आहोत. इथून पहिली पायरी चढलेली आहे. पहिली पायरी चढायची आहे. बघू शकता मी किती दमलोय पहिल्याच पायरी चढताना, कारण उन्हातानाच्या दिवसामध्ये आलोय मी. माझ्या चेहऱ्याकडे तुम्ही स्पष्ट बघू शकता की माझी अवस्था काय आहे. त्यात माझ्याकडे आमचं बारकं कार्ट होतं, ते सुद्धा माझ्यासोबत चालत होतं. त्यामुळे मला चालताना खूप त्रास होता, कारण त्याला कसं धरून चालायचं हे मला समजतच नव्हतं. आणि हे मला जाता दिसलं, हे म्हाळसादेवीचं मंदिर. आणि वरती चढण्याला आम्ही आता सुरुवात करणार होतो आणि पहिल्या पायरीच्या समोर मी आलो होतो. आणि पहिल्या पायरीवर पाय देता क्षणी इतकं मन प्रसन्न झालं आणि पहिली पायरी चढून आम्ही वरती चढायला सुरुवात केली. जवळजवळ मित्रांनो शेकडो पायऱ्या नसून फक्त 300 पायऱ्या आहेत.
शेकडो पायऱ्या तुम्हाला चढायच्या नाही आहेत. तुम्ही जेजुरीला आलात की तुम्हाला फक्त 300 पायऱ्या चढून वरती जात राहायचं आहे. हळूहळू वरती चढत गेलात की तुम्हाला खूप सारी दुकानं दिसतील. खूप म्हणजे खूप भयानक अशी दुकानं आहेत. भरपूर जास्त दुकानं आहेत. त्याच्यामुळं दुकानं असल्यामुळे ॲक्च्युली तिथं खूप सावली आहे. त्या सावलीमुळे तुमचे पाय भाजणार नाहीत, कारण चप्पल घालून चाललं वरती चालत नाही. वयस्कर लोकांना आणि म्हाताऱ्या माणसांना चालू शकतं, पण आपल्याला चालत नाही. आणि हे कार्ट माझं खूप दंगा करत होतं. हे नीट चालत नव्हतं, त्याच्यामुळे ह्याला ओढून घेऊन जायला लागत होतं मला. आणि चालता चालता मला खूप प्रसादाची पण दुकानं दिसली. पण प्रसाद आत्ता घेणार नाही, कारण प्रसाद वरती जाऊन घेऊन नंतर यायचा असतो. आत्ता घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून मी चालत राहिलो आणि चालतच वरती चाललो आहे. अजून पण वरती पोचलो नाही आहे. वरती पोचायला खूप लांब वेळ आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागली मला वरती पोचेपर्यंत. पण अजून तरी मी पोचू शकलो नव्हतो. पण वरती पोचत मी चाललोय जात माझा चेहरा बघू शकता तुम्ही किती थकलोय मी. त्यात मी टोपी घातले म्हणून ठीक आहे उन्हाचं, नाहीतर उन्हाचं मी अजून दमलो असतो. पण चालेल, तुमच्यासाठी एवढं मी करूच शकतो. चलता मी थोडाफार वरती आलो. मध्यांतरामध्ये आलेलो आहे, म्हणजेच मधल्या भागात आलो आहे मी आता पायरीच्या. मध्यात आल्यावरच मित्रांनो मी खूप थकलो होतो, पण तरी पण मला जेजुरी चढायचं होतं म्हणून मी पुढं धावत राहिलो आणि पुढं चालत गेलो. आता पुढे अजून एक कमान आली. अशा बऱ्याच कमानी पुढे येत राहिल्या. अशा जवळजवळ 3 ते 4 कमानी आम्हाला आत्तापर्यंत येऊन गेल्यात. अजून वरती 2-3 कमानी आहेत. अजून वरती मुख्य गडापर्यंत अजून आम्ही पोचलो नव्हतो. आत्ताशी कुठल्या आमच्या 200पेक्षा पण कमी पायऱ्या चढून झाल्या होत्या, कारण अजून भरपूर पायऱ्या होत्या. आणि आता इथून पुढे थोड्या खड्या पायऱ्या होत्या, उंच पायऱ्या होत्या. फक्त लांबीला नाही, रुंदीला खूप छोट्या पायऱ्या होत्या. अशा पायऱ्याने चढत ह्या अशा बारक्या मुलांच्या समोरून वाट काढत आम्हाला जावं लागलं होतं, कारण खूप गर्दी होती. कारण आज रविवार आहे आणि रविवार हा खंडोबाचा वार असतो, त्यामुळे भयंकर प्रचंड गर्दी होती जेजुरीला आज. आणि मी बघू शकता मी किती दमलो आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघू शकता तुम्ही. मी वरती आल्यावर ऑलमोस्ट थकून गेलो होतो. मित्रांनो, श्री मार्तंड भैरव हे मंदिर खूप जुनं आणि प्राचीन आहे. चालता थोडा आपण या मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलू. मंदिराचा इतिहास असा आहे की मार्तंड भैरव म्हणजे श्री मार्तंड भगवंत म्हणजे खंडोबा हा शिवाचा अवतार असून याने मनी आणि मल्ल नावाचे दैत्य या भूतलावर जेजुरीच्या भागात खूप जास्त उत्पात मानत होते. त्यांना मारायसाठी देवानं हा खंडोबा असा अवतार घेतला. त्याच्यात देवानं खड्ग हातात घेतलं, जे जवळजवळ खूप जास्त वेट आहे त्या खड्गाचं. त्या खड्गाचं वजन इतकं आहे की ते कोणालाही पेलवत नाही, फक्त ते खंडोबाला म्हणून पेलवतं. खंडोबाच्या 2 पत्नी होत्या मित्रांनो. एक होती म्हाळसा, जी पार्वतीचा अवतार होती, आणि एक होती बाणूबाई, जी पार्वतीच्या सखीचा अवतार होती. तिची अशी इच्छा होती की महादेवांनी मलाही वरावं, म्हणून तिला खंडोबांनी ह्या अवतारामध्ये वरण्याचं ठरवलं होतं. ती एका धनगराची मुलगी होती आणि तिला खंडोबांनी या पायथ्याशी म्हणजेच मंदिराच्या मध्यांतरावर, मंदिरात जाताना साईडलाच तिचं मंदिर आहे, ते मंदिर साईडला जाताना लागतं. बाणूबाईचं मंदिर असं म्हणतात त्याला. आणि वरती म्हाळसादेवी आणि खंडोबा आणि बाणूबाईसुद्धा आहेत मंदिरामध्ये. तुम्हाला मंदिरामध्ये गेलो दिसेल, पण मंदिरामध्ये शूटिंग अलाउड आहे की नाही हे मला माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकेन की नाही हे मला माहीत नाही. आणि मला चालता हे मस्त संबळ वाजवणारे सुंदर असे हे वादक दिसले. त्यांचं वादन खूप भारी होतं. त्यानंतर भगवंत प्रजेच्या आग्रहास्तव इथंच राजा म्हणून स्थायिक झाले आणि खंडोबा हा राजा. खंडोबा ह्या जेजुरी संस्थांचे म्हणजे या जेजुरी गडाचे राजे होते, अशी त्यांची आख्यायिका आहे. खूप वर्ष खंडोबांनी या जेजुरी गडावर राज केलं आणि इथल्या लोकांना सुखी ठेवलं. कारण खंडोबा हे मार्तंड भैरव म्हणजे श्री शिवाचा अवतार होते. तुमच्याशी बोलता बोलता मित्रांनो मी मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर जिथून एंट्री होते आतमध्ये तिथं आलो होतो आणि तिथंच आम्हाला हे देवस्थान भेटलं. त्यांनी मला मस्तपैकी भंडारा लावला आणि आम्ही वरती गेलो. वरती गेल्यावर हे बघू शकता तुम्ही जेजुरीचं मंदिर, जिथे लिहिलेलं आहे जेजुरी गड पर्वत शिवलेखाकार मृत्यूलोकी दुसरे कैलाश, म्हणजे दुसरं कैलाशमधलं होतं ह्या जेजुरी गडावर. तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती मोठी गर्दी होती आणि नुसता भंडारा उधळत होता. इतकी गर्दी होती, मी त्या गर्दीतून कसा तरी वाट काढून बाहेर आलो. प्रचंड मोठी गर्दी आणि खूप लोक होती, कारण आज रविवार आहे. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं हा खंडोबाचा वार असतो, त्यामुळे आज भयानक अशी गर्दी होती. त्या गर्दीतून कसं जायचं हे कळत नव्हतं, तरी पण तिथून हळूहळू वाट काढत मी बाहेर निघालो. फायनली मित्रांनो जेजुरीत पोचलेलो आहोत. जेजुरीच्या वरती मंदिराच्या एकदम समोर आम्ही आलेलो आहोत. मंदिराच्या समोर आल्यावर एक मोठा प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे माझी मावशी कुठल्या तरी दुसऱ्या दिशेने गेली आणि आम्ही दुसऱ्या दिशेने आलो आहे. आता तिला शोधण्यासाठी काका गेलेत. मी पण 2 वेळा फिरून आलो, पण मला कुठं सापडली नाही. एवढा मोठा मंदिराचा परिसर आहे, तिला आता नेमकं शोधायचं कुठं हा मोठा प्रश्न मला पडलाय. फायनली सापडली. फायनली मावशी सापडली आहे. जय मल्हार. इथली प्रथा आहे म्हणून हा भंडारा मी तिथे उधळला. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही आलो होतो आणि तुम्ही पाहू शकता हे मार्तंड भैरवांचं रूप, ही मूर्ती आहे मार्तंड भैरवांची. फायनली दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही खाली उतरायच्या मार्गावर आहे.
फायनली खाली आलेलो आहे मित्रांनो गाडीजवळ. आता घरी जायची तयारी सुरू आहे. फायनली जेजुरी डन झालेलं आहे मित्रांनो. जेजुरीला जाऊन आलेलं आहे. आता घरी चाललो आहे. ऑन द वे आहे घरी जायच्या. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.